बॅटर राहिलेलं होतं तर म्हटलं आता ह्याचंच यूज करून नाश्ता बनवू. तर इथं मी छानपैकी आप्पे बनवले आहेत. तर स्वराला स्पेशली आप्पे खूप आवडतात. आणि नमस्कार मित्रांनो, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावं. तर आज आहे बुधवार आणि आता आज पण स्वराचं स्कूल आहे दुपारी. तर आता तीच गडबड चाललेली आहे. तर नाश्ता पण बनवायचा आहे आणि स्वराला टिफिन पण बनवायचा आहे. तर चला मग मी पटकन बनवून घेते. तर हे माझं बॅटर राहिलेलं होतं तर म्हटलं आता ह्याचंच यूज करून नाश्ता बनवू. तर इथं मी छानपैकी आप्पे बनवले आहेत. तर स्वराला स्पेशली आप्पे खूप आवडतात आणि शौर्य पण खातो आवडीने. तर इडली डोसा याच्यापेक्षा हा पण छान असा कुरकुरीत प्रकार आहे आणि झटपट होणारा पण आहे. तर काल मी चटणी बनवलेली, त्यातलंच थोडंसं वाटण फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर त्याची चटणी बनवून घेतली. तर हे मी माझ्यासाठी बनवायला ठेवलं आहे. त्यानंतर इथं चहा पण झालेला आहे. इथं चटणी थोडीशीच बनवली आहे नाश्त्यापुरती. तर स्वराच्या डब्यासाठी चपाती पण बनवलेली आहे. परत शाळा असली की अशीच गडबड असते. आमची दीदी आता शाळेत चालली आहे. तर 11:45 पर्यंत तिची बस येते. बाय दीदी. बाय. स्वरा आता स्कूलला गेलेली आहे. शौर्याचं बघा काय चाललंय. तर शौर्य चहा आणि आप्पे खातोय. समोर पेपा पिगचं कार्टून लावलंय. शौर्याला पेपा पिग खूप आवडतं. तर शौर्य आणि मी आता नाश्ता करतोय. स्वरा गेली स्कूलला, तिचं टिफिन वगैरे सगळं दिलं. त्याच्यानंतर तिला पण आप्पे आणि चटणी दिली. आप्पे आणि चटणी घेतलेली आहे नाश्त्याला. तर आता झाले, पीठ संपलं आज लास्टचं. तर होतं तर म्हटलं करून टाकावं. तर या मग सगळ्यांनी नाश्ता करायला. तर इथं शौर्य बसला TV बघत आपला खात. त्याला पण आता आंघोळ घालायची. तर तो ब्रश करून पहिलं खाऊन घेतो आणि मग मी सगळं काम वगैरे उरकलं त्याला आंघोळ घालते. त्याला पण अंगणवाडीत घेऊन जायचंय. तर चला मग नाश्ता करते. या सगळ्यांनी नाश्ता करायला. हॅलो मित्रांनो, गुड इव्हनिंग सर्वांना. तर आता आमचं झालेला आहे चहाचा टाईम. तर स्वरा शौर्य मी चहा बिस्किट खातोय. या सगळ्यांनी चहा प्यायला. एक जण चहा पिला. हा, शौर्याचा चहा सगळ्यांनी प्या. हा, तुला नको ना? बाजे मग तू दिला तुला चहा. सगळ्यांना यायचा बिस्किट खायला. तर दुपारी जरा वेळ झोपलं होतं. तर आता पुण्यामध्ये थंडीचं टेम्परेचर जास्त वाढलेलं आहे. वाजल्यानंतर इतकी थंडी वाजते तर घरामध्ये पण बसूशी वाटत नाही. दरवाजा बंद केला तरी थंडीच वाजते. तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त थंडी पुण्यामध्येच आहे. तर सध्या पुण्याचं टेम्परेचर 12 पर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे घरात पण नको वाटतं काही काम करायला. चला मग चहा वगैरे घेते, नंतर तुमच्याशी बोलते. तर मी आज रात्रीच्या जेवणामध्ये बनवलेली आहे सुकटची चटणी, चपाती आणि अंडी पण तळते आहे साधी. तर मुलं सुकटची चटणी नाही खात त्याच्यामुळे मग अंडी पण सगळ्यांनाच तळते. तर शौर्याला आहे वरण भात आणि त्यांच्यासाठी पण मी साधं अंड तळणार आहे. त्याच्यानंतर इथं केलेले आहे तुरीची तिखट डाळ. तर या सगळ्यांनी जेवायला. तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. चला भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.